चॅप्टर नंबर 5 सेट्स अँड रिलेशन. तर 10वी मध्ये सेट्स चॅप्टर तुम्ही शिकलेले, ठीक आहे ना. तर फर्स्ट सेटची डेफिनेशन काय आहे? सोपे डेफिनेशन आहे ना एकदम. काय डेफिनेशन? कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाइंड म्हणजे काय? ज्याला काहीतरी अस्तित्व आहे थोडक्यात चांगलं, जे आपण मोजू शकतो किंवा त्याचं कलेक्शन करू शकतो, ते म्हणजे वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. काय? कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. सेट्स नेहमी लक्षात घ्या, सेट्स कॅपिटल लेटर्स दाखवले जातात, ठीक आहे ना. समजा हे असे इथे कशाचा? बॉयज इन क्लास 11. तर तो सेट रिप्रेझेंट कसा करणार? त्याच्या दोन मेथड आहेत. पहिली गोष्ट समजलं ना, सेट कशा रिप्रेझेंट करतात? कॅपिटल लेटरनी. आणि सेट रिप्रेझेंट करायचं दोन मेथड आहेत. पहिली मेथड कोणती आहे? रोस्टर मेथड. पहिली आहे रोस्टर. रोस्टर मेथड किंवा त्याला लिस्ट मेथड सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपण त्यामध्ये सेट मध्ये जितके ऑब्जेक्ट आहेत त्यांना लिस्ट करतो. लिस्ट म्हणजे त्यांची लिस्ट करतो आणि कॉमनली त्यांना सेपरेट करतो, ठीक आहे. आणि दुसरी मेथड कोणती आहे? सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर और काय म्हणतात याला? रूल मेथड म्हणतात. रूल मेथड. त्यामध्ये त्या ऑब्जेक्टची एक एक प्रॉपर्टी आपण डिफाइन करतो. सगळे ऑब्जेक्ट कोणती तरी एक प्रॉपर्टी फॉलो करतात. त्या रूल मेथड मध्ये आपण ती फक्त प्रॉपर्टी डिस्क्राइब करतो. आणि जी लिस्ट मेथड त्यामध्ये आपण ते एलिमेंट्स लिस्ट करतो, ठीक आहे ना. आता बॉयज इन क्लास 11 तर लिस्ट मेथड कसे लिहिणार ते? एक वस्तू असा ब्रॅकेट, ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बॉयजची नावं लिहून काढायची. पहिलं काय आहे? रोहन, ठीक आहे. आदेश, त्यानंतर ओंकार आहे, संकेत आसन, अनिकेत, ठीक आहे ना. एंड नाही कॉमन सेपरेट करा. आणि ही झाली तुमची लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड. पुढची आहे सेट बिल्डर मेथड. मी काय म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एक स्पेशल प्रॉपर्टी डिफाइन करतो. तीच प्रॉपर्टी लिहायची. मग ती लिहिताना इथं काय लिहिणार हे तुम्हाला मनाने लिहिता येतं बरंच. इथे तुमच्या मनाचे शब्द टाकायचे. एक्स सच दॅट एक्स इज बॉय इन क्लास 11. झाली प्रॉपर्टी, ठीक आहे ना. असे एक्स म्हणजे असे नमुने का जे क्लास 11 मध्ये बॉयज आहेत, ठीक आहे. मग त्यात मुली येते का? नाही. तशी गडबड चुकून नाही करायची. लिस्ट मेथड मध्ये काय प्रत्येकाची नाव टाकायची आणि त्याला कॉमानी सेपरेट करायची, ठीक आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ. समजा बी असेल तर आता तो घ्यायचा मला व्हॉवेल्स, ठीक आहे ना. व्हॉवेल्सचा म्हणजे त्याला पहिल्या मेथड लिहायचं आहे लिस्ट मेथडनी. तर किती व्हॉवेल्स आहेत ते लिहून काढायचे. काय? ए ई आय ओ यू. ही झाली लिस्ट मेथड. आणि आता सेट मेथड म्हणजे रूल मेथडनी त्याचा रूल लिहायचा आहे, ठीक आहे ना. रूल मेथडनी काय करणार? एक्स सच दॅट एक्स इज व्हॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. झाला रूल लिहून टाकला. सिंपल आहे. समजलं? सेट म्हणजे कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. त्याच्या दोन मेथड. पहिली आहे रोस्टर मेथड किंवा लिस्ट मेथड. लिस्ट मेथड नाव सोपं राहतं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. लिस्ट करतो आपण तिथे एलिमेंट. दुसरी आहे सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड. त्यामध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एक स्पेशल प्रॉपर्टी फॉलो करतो. आपण तेवढीच लिहितो फक्त. एक्स सच दॅट एक्स इज फॉलोइंग सम काइंड ऑफ प्रॉपर्टी, ठीक आहे. हे झाले दोन त्याचे मेथड. त्यानंतर येतो त्याचे टाइप्स, ठीक आहे ना. तर फर्स्ट टाइप काय आहे? त्यानंतर टाइप्स ऑफ सेट्स.
फर्स्ट टाइप काय आहे? एम्प्टी सेट, एम्प्टी सेट किंवा त्याला नल सेट किंवा व्हॉइड सेट सुद्धा म्हटलं. आता नावातच त्याचं आन्सर आहे. एम्प्टी म्हणजे खाली पूर्ण मोकळा सेट. मग त्याच्यात काय असणार आहे का? काहीच नसणार आहे. ते डिफाइन करताना कसं करणार? जर हे तुमचा एम्प्टी सेट आहे तर तो असा दाखवा. ठीक आहे, असा किंवा हे सिम्बॉल हाय, हे दोन वेज. एम्प्टी सेट कसा दाखवणार? एक तर असा ब्रॅकेट मोकळा दाखवायचा आणि हे फाय सिम्बॉल आहे. ठीक आहे, त्याने एम्प्टी सेट. बरेचसे सेट असतात आपल्याकडे जे एम्प्टी असतात. ठीक आहे ना. तर समजा तुम्हाला एक सेट दिलाय a इक्वल्स टू x such that x belongs to n. बिलॉंग्स अर्थ माहिती ना? बिलॉंग्स अर्थ माहिती नाही. बिलॉंग्स म्हणजे काय? बरं, n म्हणजे काय ते सांगा. n काय? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे ना. x बिलॉंग्स टू n म्हणजे x हा असा एक नंबर आहे का जो नॅचरल नंबर आहे, किंवा x हा नॅचरल नंबरच्या सेट मधला एक एलिमेंट आहे. म्हणजे x सुद्धा एक नॅचरल नंबर आहे थोडक्यात. such that 3 is less than x is less than 4. x हा असा सच आहे, असा सेट आहे. ठीक आहे ना. x such that x belongs to n and 3 is less than x is less than 4. x तुमच्या दोन प्रॉपर्टी फॉलो करतो. एक तर तो नॅचरल नंबर सुद्धा आहे आणि 3 पेक्षा मोठा आहे आणि 4 पेक्षा छोटा आहे. 3 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा छोटा असा कोणता नॅचरल नंबर आहे का? असं ना. नॅचरल नंबर माहिती आहे काय? सेट ऑफ नॅचरल नंबर काय? 1 पासून चालू होतं ना. 1 2 3 4 5 अप टू सो ऑन. माहिती काय? ते असा एकचा सेट आहे का जो नॅचरल नंबर आहे पण 3 पेक्षा मोठा आहे आणि 4 पेक्षा छोटा आहे. मग 3 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा छोटा नॅचरल नंबर आहे का तुमच्याकडे? 3 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा छोटा नाहीये. ठीक आहे ना. असा कोणताच नॅचरल नंबर नाहीये. मग हा सेट काय झाला तुमचा? एम्प्टी सेट किंवा हाय एम्प्टी सेट, कारण तिथे एलिमेंटच नाही ना. बरोबर आहे. ठीक आहे, एम्प्टी सेट झाला. त्यानंतरचा फायनाइट आहे का सिंगलटन? सिंगलटन. परत त्याच्या नावामध्ये सिंगलटन म्हणजे काय? ज्या सेट मध्ये सिंगल एलिमेंट आहे तो झाला सिंगलटन सेट. सिंगलटन सेट, a set containing only one or single element is singleton set. For example, ये सांगतात की सिंगलटन असा लिहितात. ठीक आहे ना. समजा वर्गातला 1 नंबरचा विद्यार्थी सिंगलच असणार आहे ना, तर 2 1 नंबरचे असते. हा, काही केस मध्ये येऊ शकते, पण तसं आपण जनरली सिंगलच घेणार. त्याचं नाव लिहून काढा काय तो. हे सगळे कसे झाले? सिंगलटन सेट. समजलं? ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे तो झाला सिंगलटन. त्याच्या पुढचा आहे फायनाइट. फायनाइट सेट. फायनाइट म्हणजे काय? फायनाइट सेट म्हणजे मर्यादित आहे ना तो. फायनाइट आणि इनफायनाइट म्हणजे काय? अमर्यादित. फायनाइट म्हणजे मर्यादित. जो सेट फिक्स नंबर ऑफ एलिमेंट एक्झिस्ट करतो. ठीक आहे ना. ज्या सेट मध्ये नंबरची क्वांटिटी फिक्स आहे, काहीतरी 50 असतील, 500 असतील, 1000 असतील, 13000 असतील, काय पण त्याच्यामध्ये माहिती आहे आपले इतके एलिमेंटच आहे फक्त, तो सेट फायनाइट. आणि त्याच्या उलटा इनफायनाइट मध्ये जो सेट आपण मोजू शकत नाही, ज्यातले एलिमेंट किती आहे ते आपल्याला सांगताच येत नाही, तो सेट झाला इनफायनाइट. फॉर एक्झाम्पल काय घेणार? ए घेतला 2 4 6 8. ठीक आहे. आणि बी घेतलाय किंवा एन घ्या. एन म्हणजे काय? तुमचा सेट ऑफ नॅचरल नंबर. तर यातला फायनाइट कोणता आहे आणि इनफायनाइट कोणता आहे? फायनाइट म्हणजे ज्यातले एलिमेंट मोजू शकतो आपण. ठीक आहे ना. बरोबर ना. ज्यातले एलिमेंट किती आहे ते आपण मोजू शकतो, तो फायनाइट. इनफायनाइट म्हणजे काय? ज्यात किती एलिमेंट आहे ते आपण मोजू शकत नाही, तो इनफायनाइट सेट. म्हणजे दोघांमधला
कोणता फायनाइट आहे? ए फायनाइट आहे ना, त्यात किती एलिमेंट आहे? 4 एलिमेंट आहे, 1 2 3 4. त्याला असं लिहिणार n ऑफ a इक्वल्स टू 4. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट a इक्वल्स टू 4a. आता नॅचरल नंबर मध्ये किती आहेत? 1a 2a 3a 4a अप टू सो ऑन. इनफायनाइट नॅचरल नंबर आहे आपल्याकडे. आपण सांगू शकतो का यात किती एलिमेंट आहे? नाही सांगू शकत. मग तो झाला इनफायनाइट सेट. ठीक आहे, फायनाइट झाला इनफायनाइट. त्याच्या पुढचा सबसेट. सबसेट ठीक आहे ना. सबसेटची जनरल डेफिनेशन काय असणार आहे? आपण केव्हा म्हणू, जर समजा एक सेट आहे तुमच्याकडे A 1 2 आहे, ठीक आहे, आणि B आहे 1 2 3. म्हणजे कोणचा सबसेट झाला? A इज सबसेट ऑफ B. कारण की A चा प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे आणि B मध्ये जास्त एलिमेंट आहे. ठीक आहे ना. B हा A पेक्षा मोठा आहे, समजतंय? B हा A पेक्षा मोठा आहे. A चा प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे, म्हणजे A काय झाला तुमचा? सबसेट ऑफ B. A इज सबसेट ऑफ B. ठीक आहे, सबसेट समजला काय? X मध्ये A मध्ये प्रत्येक एलिमेंट B मध्ये पाहिजे. असं जर असलं तर A हा तुमचा B चा सबसेट आहे. आणि जर सेम B चे प्रत्येक एलिमेंट A मध्ये जर असले तर B इज द सबसेट ऑफ A. इथं काय A इज सबसेट ऑफ B. A काय B चा सबसेट आहे. B हा A चा काय झाला? सबसेट नाही, सुपरसेट. ठीक आहे, सुपरसेट. A हा B चा सबसेट आहे, B हा A चा काय झाला? सुपरसेट. मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, मग सुपरसेट. समजलं? A चा प्रत्येक एलिमेंट जर B मध्ये असला तर आपण म्हणणार A इज द सबसेट ऑफ B. बरोबर? मग B ला काय म्हणणार? B इज द सुपरसेट ऑफ A. समजलंय? सबसेट आणि सुपरसेट. समजा अजून एक घेऊ A O, ठीक आहे, आणि तुमचा C घेतलाय A E I, त्यानंतर B घेऊ A E I O U. कोण कोणाचे सबसेट आता सांगा? A इज सबसेट ऑफ C. कसं काय सबसेट म्हणजे काय? यातला प्रत्येक एलिमेंट त्या सेट मध्ये असला पाहिजे. इथं पहा A कसा सबसेट असणार आहे? A इज सबसेट ऑफ B. बरोबर ना. A चा प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे आणि B मोठा आहे, मग A हा B चा सबसेट झाला आणि B काय झाला? A चा सुपरसेट झाला. ठीक आहे. C काय? C इज सबसेट ऑफ B. बरोबर आहे. C इज सबसेट ऑफ B कारण की C चे सगळे एलिमेंट B मध्ये आहे. बरोबर आहे. B मध्ये एलिमेंट ज्यादा आहे, C इज सबसेट ऑफ B आणि B इज सुपरसेट ऑफ C. समजलंय? सबसेट, सुपरसेट. त्याच्या पुढचा प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट आणि इम्प्रॉपर सबसेट. सबसेट दोन कंडिशन आहेत. प्रॉपर सबसेट केव्हा असतात? चला जनरल मध्ये कोणताही एक सेट घ्या A, तर फाय हा त्याचा जेन्युइन सबसेट असतो. ठीक आहे ना. कोणताही एक सेट घेतला, समजा 1 2 3 4 5, तर फाय हा त्याचा सबसेट असतोच असतो. आणि हे सुद्धा याचा सबसेट असणार ना, आहे ना. ए मध्ये प्रत्येक एलिमेंट ए मध्ये, म्हणजे ए सुद्धा याचा सबसेट आहे आणि ए सुद्धा याचा सुपरसेट सुद्धा आहे. फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. लक्षात घ्या, प्रत्येक सेटला कोणताही सबसेट असो किंवा नसो, पण फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असतोच. आणि ते काय म्हणा आपण ट्रिवियल सबसेट झाले ते. ठीक आहे ना, ट्रिवियल सबसेट. फाय इज सबसेट ऑफ ए आणि इज आल्सो सबसेट ऑफ ए. मग हे दोन काय झाले? इम्प्रॉपर सबसेट. हे दोन असणार इम्प्रॉपर. प्रॉपर सबसेट म्हणजे काय? ह्या टाइपचे. ठीक आहे. प्रॉपर सबसेट म्हणजे जे वेगळे, तो फाय आणि तो ए सेट सोडून जे सबसेट आहे ते त्याचे असतात प्रॉपर सबसेट. एक सेट दिलेला आहे तुम्हाला, त्याचे प्रॉपर सबसेट काय असणार आहे? फाय काढायचा आणि तो जो सेट आहे तो बाजूला ठेवायचा आणि उरलेले सगळे सबसेट, ठीक आहे ना, ते त्याचे प्रॉपर सबसेट झाले. अर्थ कळला त्याचा? आता समजा बी घेऊ आपण 1 आणि 2, त्याचे टोटल सबसेट किती होणार? पहिला होणार जो काही कळला नाही तरी पण फाय द्यायचा आधी,
पहिला फाय, दूसरा स्वतः बी, ठीक है। तीसरा सबसेट सिंगलटन 1 है ना, सिंगलटन 1 त्यातला एक एलिमेंट घेतला तर तो त्याचा सबसेट झाला। त्यानंतर पुढचा सिंगलटन 2, बरोबर आहे, झाले 4। फाय बी म्हणजे काय असणार तुमचा 1, तो स्वतःच। त्यानंतर एक सिंगलटन 1 तो पण त्याचा सबसेट झाला आणि सिंगलटन 2 तो त्याचा सबसेट। सबसेट म्हणजे काय, त्यातलेच एलिमेंट घ्यायचे फक्त, कितीही घ्या, जितके घ्या तितके, ते त्याचे सबसेट असणार। मग हे झाले 4, पण त्याचे प्रॉपर किती आहे 2 आहे आणि इम्प्रॉपर 2 आहे। हे दोन कसे झाले इम्प्रॉपर, ठीक आहे, आणि हे दोन झाले प्रॉपर। प्रॉपर सबसेट आणि इम्प्रॉपर सबसेट। पुढचा टॉपिक पॉवर सेट। पॉवर सेट काय आहे, साधं सिंपल लॉजिक आहे। एक सेट दिलाय तुम्हाला बी, तर त्याचा पॉवर सेट म्हणजे त्याच्या टोटल सबसेटचं कलेक्शन। बी चे जितके सबसेट पार्टनर आहे त्या सगळ्यांचा एक सेट बनवायचा, तो झाला त्या बी चा पॉवर सेट। शॉर्ट मध्ये पॉवर सेट समजला, बी घेतलाय आपण a, b, ठीक आहे। त्याचे टोटल सबसेट पाहिजे आधी किती होत आहे, टोटल सबसेट काढून घ्या ना त्याच्या आपण। किती झाले बी चे सबसेट, पहिले सुरुवातीचा कोणता आहे फाय, बरोबर, दुसरा आहे स्वतः बी म्हणजे, तिसरा सिंगलटन ए, सिंगलटन तो सेट झाला, फक्त ए लिहिला तर तो एलिमेंट होईल, सिंगलटन केला तर तो सेट झाला आणि तो सबसेट असणार आहे। त्यानंतर होतो बी, आणि या टोटल याचा एक सेट बनवायचा आणि हा झाला पॉवर सेट ऑफ। समजलं, एक कोणताही सेट घ्या, ठीक आहे, त्यातले सगळे सबसेट काढा आणि त्याचा एक सेट बनवा, तो झाला त्या सेटचा पॉवर सेट, बरोबर आहे। आणि त्याचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे, द नंबर ऑफ ए इक्वल्स टू एम ए, ठीक है, द नंबर ऑफ ए इक्वल्स टू एम ए, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन पावर सेट ऑफ ए इक्वल्स टू 2m। हा फॉर्म्युला लिहिलाय का, पावर सेट मध्ये लिहून घ्या, एमसीक्यू टाइप मध्ये, सीईटी मध्ये, आणि हा टॉपिक आहे तुमचा सीईटी ला, ठीक आहे ना, चॅप्टर सीईटी ला यावर क्वेश्चन असतो। जर एका सेट मध्ये तुमच्याकडे m एलिमेंट्स आहे तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट असणार आहे, म्हणजे त्याचे टोटल नंबर ऑफ सबसेट किती, तर ते 2m। तर स्टार करा, आयएमपी मध्ये लिहा हे दोन फॉर्म्युले अजून। if A has m elements, if set A has m elements, then total number of subsets of A equals to 2m। जर एक सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये m एलिमेंट आहे, ठीक आहे ना, तर ते टोटल नंबर ऑफ सबसेट किती होणार 2m। इतके सबसेट असणार आहे, त्याचे लक्षात घ्या, इतके सबसेट असणार आहे, आणि जितके सबसेट आहे त्याचाच काय होतं पॉवर सेट। मग पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट असणार आहे, तर जितके त्याचे सबसेट असणार आहे तितके एलिमेंट असणार आहे पॉवर सेट मध्ये, बरोबर। जर m एलिमेंट आहे तर 2m त्याचे सबसेट असणार आहे, आणि 2m हे काय झाली त्या पॉवर सेटची ऑर्डर झाली। ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, त्याला ऑर्डर सुद्धा म्हणतात। एखाद्या सेट मध्ये किती एलिमेंट आहे त्यासाठी त्याची ऑर्डर सुद्धा म्हणतात, ठीक आहे ना। आपल्याला जर लिहायचं आहे आपल्या ह्या सेट मध्ये 5 एलिमेंट आहेत, आपण काय म्हणू, ऑर्डर ऑफ ए इज 5, बरोबर। ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट। चला एग्जांपल घ्या, if A equals to x such that x belongs to n and x is less than or equals to 10,
हे कशा फॉर्म मध्ये दिलेलं आहे मी कोणती मेथड वापरली मी रूल मेथड आहे ना ती म्हणजे सेट बिल्डर फॉर्म येतो ठीक आहे if A is a set of x such that x belongs to n and x is less than or equals to 10 then find n of A and n of P of आणि ते एक्झाम्पल आहे ठीक 3 मार्क केले तरी असतच आहे फॉर्म्युला लक्षात आहे जर एखाद्या सेट मध्ये m एलिमेंट आहे त्याचे टोटल नंबर ऑफ सबसेट किती असणार आहे 2m बरोबर आणि टोटल नंबर ऑफ सबसेट म्हणजे त्याच्या पॉवर सेटची ऑर्डर किंवा त्याचे पॉवर सेटचे टोटल नंबर ऑफ एलिमेंट त्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट आहे तेच म्हणजे त्याचे टोटल नंबर ऑफ सबसेट्स n of A म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन A फाइंड करायचे तुम्हाला ठीक आहे झाले A सेट काय लिहायचं आधी x such that x belongs to n and x is less than or equals to 10 x belongs to n म्हणजे x हा या सेटचा सबसेट आहे belongs to म्हणजे त्यातला एलिमेंट आहे तो आणि त्याचा अपोजिट काय असतो does not belongs to ठीक आहे ना समजा आता एक सेट आहे b आहे तुमच्याकडे 1 2 3 मग 3 काय लिहिणार तुम्ही 3 belongs to b आणि 4 does not belongs to b 3 belongs to b म्हणजे 3 हा b चा एलिमेंट आहे थोडक्यात 3 हा b चा एलिमेंट आहे 4 हा b चा एलिमेंट नाही belongs to चा अर्थ ठीक आहे चला हार्वेस्टर फॉर्म हा रूल मेथड आहे ठीक आहे ना तर त्याला आधी लिस्ट मेथड निकालवट करा काय मग काय काय येणार ते एलिमेंट x belongs to n म्हणजे x हा नॅचरल नंबर आहे आणि असे नॅचरल नंबर आपल्याला घ्यायचे की जे 10 पेक्षा लहान किंवा 10 असला तरी चालेल 10 किंवा 10 पेक्षा लहान पाहिजे आणि तिथपर्यंत आपल्याला नॅचरल नंबर त्या सेट मध्ये घ्यायचे पहिला एलिमेंट काय येणार 1 बरोबर 1 2 3 4 अप टू 9 10 ठीक आहे a मध्ये किती नंबर झाले आता 10 n ऑफ a काय झाला n ऑफ a म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन a ठीक है किंवा ऑर्डर ऑफ ए n ऑफ a ला लिहून घ्या नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए और ऑर्डर ऑफ ए और कार्डिनॅलिटी सुद्धा म्हणतात कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए ऑर्डर ऑफ ए और कार्डिनॅलिटी ऑफ ए ठीक आहे अर्थ काय होतो एकच आहे काय मग n ऑफ a किती एलिमेंट a मध्ये अंकार 10 आहे ना नंबर ऑफ एलिमेंट्स इन a काय झाले 10 ते झालं 10 आता पॉवर सेट ऑफ a त्याचे नंबर फाइंड करायचे पॉवर सेट a जर फाइंड करत बसले तर खूप टाइम लागेल तुम्हाला कारण की त्यात खूप सारे सबसेट असणार आहेत किती घेता येईल ते लिमिटच नाहीये ठीक आहे ना मग काय विचारलं n ऑफ पॉवर सेट ऑफ a म्हणजे पॉवर सेट ऑफ a ची ऑर्डर कार्डिनॅलिटी किंवा त्याचे नंबर
किती एलिमेंट आहे त्यामध्ये. तर त्यासाठी काय करणार, डायरेक्ट फॉर्म्युला n ऑफ p ऑफ a इक्वल्स टू काय सांगितले, 2 चा पावर a मध्ये जितके एलिमेंट आहे ते घ्यायचं. ठीक आहे ना. a मध्ये किती एलिमेंट आहे, 10 आहे, म्हणजे याला 2 चा पावर 10. पॉवर सेट हे थोडक्यात काय असतो, नंबर ऑफ पॉवर सेट मध्ये काय असतात, तर सगळे सबसेट ऑफ a असतात. ठीक आहे ना. पॉवर सेटची ऑर्डर काय झाली, टोटल नंबर ऑफ सबसेट ऑफ सेट a. जर सेट a मध्ये 10 एलिमेंट आहे, त्याची टोटल नंबर ऑफ सबसेट किती झाले, 210. मग पॉवर सेटची ऑर्डर काय झाली, 210. लॉजिक समजते ना. पॉवर सेट म्हणजे काय, सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ सेट a. ए जो सेट आहे आपल्याला दिलेला, त्याच्या सगळ्या सबसेट्सचा जो एक आपण सेट बनवतोय तो झाला आपला पॉवर सेट. बरोबर आहे. अजून फॉर्म्युला करायसाठी आपल्याला, जर आपल्याकडे m एलिमेंट्स एका सेट मध्ये, तर त्याचे टोटल नंबर ऑफ सबसेट्स काय आहे, 2m. बरोबर आहे ना. आणि पॉवर सेट ए मध्ये काय असते, सगळे सबसेट असते. पॉवर सेट ए ची ऑर्डर म्हणजे टोटल नंबर ऑफ सबसेट्स. टोटल नंबर ऑफ सबसेट्स किती आहे, 2m. इथं ए मध्ये 10 एलिमेंट आहे, मग याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट असणार, 210. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला 3-4 मार्क्स वगैरे असतोच. हा फॉर्म्युला एमसीक्यू मध्ये असतोच असतो 2 मार्क्सला.